महत्त्वाची बातमी आहे। राज्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे आहेत। विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यात हा पाऊस हजेरी लावणार आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। राज्यात उकाडा कमी होत असताना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला। मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सध्या राज्यात उकाडा कमी होत असून दमट हवामान पाहायला मिळतंय। येत्या काही दिवसात विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। दरम्यान उष्णतेने हैराण झालेल्या राज्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। पुढील काही दिवस महत्त्वाचे असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजा, वादळी वारे आणि गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला। मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। मध्य महाराष्ट्रातही वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्यातही काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे। यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय। कोकणात मात्र उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने उकाडा जाणवणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। त्यामुळे किनारपट्टी भागात दमट वातावरण अधिक जाणवणार आहे। विदर्भातही हवामानाचा बदल जाणवणार असून चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला। या भागात अचानक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसात कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे। मात्र त्याचबरोबर वादळी पावसाचा धोका कायम राहणार असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। भंडारा जिल्ह्यात आज सलग 3ऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। भंडारा, तुमसर, मोहाडीसह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। सध्या भात पीक कापणीला आलेला असताना या वादळी वाऱ्यासह मागील 2 दिवसांपासून भात पीक उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसतोय। आज पुन्हा 3ऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कापणीला आलेला भात पीक जमीनदोस्त झालाय। त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालाय। यासोबतच मका आणि आंबा बागायतदारही शेतकऱ्यांना या अवकाळी वादळी वाऱ्याचा चांगलाच फटका बसलाय। अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढलेली आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून शेतकरी वर्गाला सुद्धा या बातमीचा नक्कीच फायदा होईल, नागरिकांना सुद्धा फायदा होईल। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।